सांजऱ्या आपल्या खूपच छान झालेल्या आहेत. कशा बनवल्या चला बघूया. खानदेशामध्ये अक्षयतृतीयानिमित्त घराघरामध्ये सांजरी केली जाते. सांजरी जेवढी छान आहे तेवढी खुसखुशीत पण आहे. सांजऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही बघू शकता सांजरी आपली किती टम्म फुगलेली आहे ती. खानदेशामध्ये पारंपरिक पद्धतीने सांजऱ्या कशा केल्या जातात ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याकरता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गॅसवर मी कढई ठेवली व त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं. अर्धा किलो रवा मी कढईमध्ये टाकला. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. बाजारामध्ये जो रेग्युलर रवा मिळतो ना तोच मी इथं घेतलेला आहे. सांजरी बनवण्यापूर्वी प्रथम आपल्याला सारण बनवून घ्यावं लागेल. रवा आपल्याला सतत हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे. जेवढा रवा तुम्ही खरपूस भाजाल तेवढंच सारण आपलं चांगलं होतं. सारण जर चांगलं असेल तरच तुमच्या सांजऱ्या या खूप दिवस टिकतात, खराब होत नाहीत. पारंपरिक पद्धतीमध्ये रवा भाजण्यासाठी तेलाचाच वापर केला जातो. तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. सांजरी बनवताना त्यामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे त्या पौष्टिकही आहेत. रवा भाजत असताना तुम्ही बघू शकता रव्याचा रंग थोडासा बदललेला आहे. रवा आपल्याला असाच खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा आपण ब्राऊन रंगावर चांगला भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने मी सर्व रवा भाजून एका परातीमध्ये गार करून घेते. इथं मी 2 किलो रवा भाजून परातीत थंड करून घेतलेला आहे. 2 किलो रव्याच्या इथं मी सांजऱ्या बनवत आहे. 2 किलो गूळ मी फोडून घेतलेला आहे. हा गूळ मी पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलं व गॅसवर मी पाक होण्यासाठी ठेवून दिलं. 2 किलो रव्याकरता 2 किलो गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. मी इथं सेंद्रिय गूळ वापरला आहे, त्यामुळे पाकाचा रंग थोडा काळपट दिसतो. गूळ चांगला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाक हा अशा पद्धतीचा आपल्याला हवा आहे. सारणासाठी आपल्याला थोडा घट्टसर पाक पाहिजे. हा गरम पाक गाळणीच्या साहाय्याने आपण रव्यामध्ये टाकून घेत आहोत. गुळाचा पाक गाळून घेतल्यामुळे त्यातील कचरा निघून जातो. पाक आपल्या अंदाजाप्रमाणे जसा लागेल तसा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. गुळाचा पाक रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला हा रवा जरी घट्ट दिसत असला तरी तो पाक रव्यामध्ये मुरतो व सकाळी रवा हा छान मोकळा मोकळा होतो. हा रवा मी थंड करून रात्रभरासाठी झाकून ठेवून देईल. हे सारण तयार होण्यासाठी 4-5 तास तरी लागतातच. रात्रभरामध्ये गुळाचा पाक हा छान रव्यामध्ये मुरून जाईल. सकाळी सारण आपलं किती छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता. गुळाच्या पाकामुळे रव्यामध्ये काही गाठी बनतात. त्या गाठी मी गाळणीनं गाळून घेऊन मिक्सरला फिरवून बारीक करून घेईल. सर्व सारण गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता सारण किती छान झालंय ते. ह्या सारणामध्ये लहान एक वाटी तेल कडकडीत गरम करून टाकलं जाईल. सांजरीसाठी पीठ भिजवण्याकरता मी इथं स्टीलचा एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी 2 वाट्या मैदा घेतला. चवीपुरतं मी थोडंसं त्यामध्ये मीठ घालून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे
सोयाबीनचं तेल मी कडकडीत गरम करून पिठावर टाकते. पिठाला तेलाचं मोहन दिल्यामुळे सांजऱ्या या छान खुसखुशीत होतात. तेल गरम असल्यामुळे चमच्याने तेल चांगलं पिठामध्ये मी मिक्स करून घेते. एवढ्या सांजरीसाठी मैदा हा मी थोडाच भिजलेला आहे. कारण जर मी जास्त पीठ भिजून घेतलं तर सैलसर होईल व सांजरी आपली चांगली येणार नाही. म्हणून जसं लागेल तसं पीठ भिजून घेतलं जाईल. मैद्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक भिजून घेते. सांजरीसाठी जे पीठ भिजलं जातं ते घट्टच असायला हवं. नाही तर सांजऱ्या नरम होऊन खराब होऊन जातील. ही कणिक भिजण्याकरता रूम टेम्परेचरवर जे पाणी असतं त्याच पाण्याने मी ही कणिक भिजून घेतलेली आहे. ही सांजरीची कणिक भिजण्याकरता मी कुठेही रव्याचा वापर केलेला नाही आहे. जेवढी घट्ट कणिक आपल्याला भिजता येईल तेवढी घट्ट कणिक सांजरीसाठी भिजून घ्यायची. तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे एवढी घट्ट कणिक आपल्याला भिजून घ्यायची आहे. व ही कणिक 10 मिनिटाकरता आपल्याला झाकून ठेवायची. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कणिक काढून घेऊया. मुसळीला थोडंसं तेल लावून हे पीठ आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे. हे पीठ कुटून आपल्याला थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे. पीठ असं कुटल्यामुळे सांजऱ्या खूप छान खुसखुशीत येतात. व सांजऱ्या जेव्हा आपण तळतो ना तेव्हा त्या तेलात फुटतही नाहीत. पीठ कुटून झालेलं आहे. आता आपण त्याच्या लहान लहान पेढ्यासारख्या गोळ्या करून घेऊया. कणकेच्या लहान लहान गोळ्या करण्यापूर्वी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. त्यामुळे पीठ हे हाताला चिटकणार नाही. पिठाच्या लहान लहान गोळ्या करून एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायच्या व जसं लागेल तसं लाटायला घ्यायच्या. एक पिठाची गोळी घेतली व पोळपाटावर पुरीसारखी बारीक लाटून घ्यायची. ही पुरी लाटताना जेवढी बारीक लाटता येईल तेवढी बारीक लाटून घ्यायची. ह्या पुऱ्या लाटताना पीठ लावून लाटायचं, त्याच्यामुळे त्या पटकन लाटल्या जातात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा पुऱ्यांगत लाटून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीनं पुरी लाटत असताना एकीकडे लगेच सांजरी तयार करायला घ्यायची. पाटावर पेपर अंथरून त्यावर सर्व पुऱ्या ठेवल्यात व त्यामध्ये सारण भरून सांजऱ्या तयार करायला घेतलेल्या आहेत. एक लहानशी काडी घेऊन त्याला कापूस गुंडाळला व ती काडी पाण्यामध्ये बुडवून ते पाणी सांजरींच्या कडांना लावून घेतलं. सांजरीच्या कडांना पाणी लावल्यामुळे सांजरीची दुसरी पुरी ही सांजरीला व्यवस्थित चिटकते. सांजऱ्या ह्या जास्त असल्यामुळे एकाच वेळी आम्ही 6 सांजऱ्या भरत आहोत. तुम्ही एकाच वेळी एक सांजरीही भरू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच पद्धतीने सांजरी तयार करून घ्यायची. आता सांजरीचे काठ आपण फिरकीच्या साहाय्याने व्यवस्थित गोल कापून घ्यायचे. अशा पद्धतीने सांजरी केल्यामुळे सांजऱ्या आपल्या खूप छान गोल येतात. या सांजऱ्या बनवत असताना आम्ही फॅन लावलेला नाही आहे, कारण फॅनच्या हवेमुळे सांजऱ्या कडक होऊन फुटतात. सांजरा तयार झाल्यानंतर सुपामध्ये पेपर अंथरून त्यावर ठेवतो. सांजऱ्या जास्त असल्यामुळे सगळ्या मैत्रिणी मिळून या सांजऱ्या आम्ही करत आहोत. सांजऱ्या तळण्याआधीच किती छान दिसतायत ना. केलेल्या सांजऱ्या कोरड्या होऊ नयेत म्हणून आम्ही एक बेडशीट अंथरून त्यावर त्या सांजऱ्या ठेवल्या व त्यावर चादरीनं झाकून दिलं. सांजऱ्या असं झाकून ठेवल्यामुळे त्या कडक होऊन तेलामध्ये फुटत नाहीत. गॅसवर कढई ठेवली व त्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकलं. तेल मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे.
त्यामध्ये मी तळण्यासाठी सांजऱ्या टाकल्या. तुम्ही बघू शकता सांजऱ्या किती छान झालेल्या आहेत. सांजरी ही ब्राऊन रंगावर तळून घ्यायची. त्यामुळे सांजरी ही आतूनही व्यवस्थित तळली जाते. तुम्ही बघू शकता सांजऱ्या आपल्या किती छान दिसत आहेत ते. तळलेल्या सांजऱ्या मी ताटामध्ये काढून घेते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. खानदेशी सांजऱ्या तयार आहेत.